जंगलातल्या बांबूची भाजी कशी करतात ते बघा। बांबू मी कुकरमध्ये 3-4 शिट्ट्या घेऊन उकडून घेतले। एका भांड्यात काढून त्यातलं पाणी काढून ते घट्ट हाताने पिळून घेतले। बघा, बांबूच्या गोल गोल चकत्या भाजी केल्यावर टेस्टी लागतील। एका कढईत मी मिरच्या, आले, लसूण, कोथिंबीर गरम केले। नंतर ते खलबत्त्यामध्ये टाकून बारीक ठेचा तयार केला। कढईमध्ये फोडणीसाठी लसूण टाकला। तो लाल झाल्यावर कांदा टाकला। कांदा लालसर होईपर्यंत परतला। कांद्यामध्ये हळद टाकली। मिरचीचा ठेचा टाकला। चवीपुरते मीठ टाकले। सगळं आता चांगलं मिक्स करून घेऊया। सगळं मिक्स झाल्यावर आता उकडलेला कोवळा बांबू टाकायचा आहे। बांबू चांगला मिक्स करून 10-15 मिनिटे चांगला वाफून घ्यायचा आहे। झाकण ठेवून हा बांबू वाफून घेतल्यावर बघा, बांबूची भाजी तयार आहे। भाजीवर हिरवीगार कोथिंबीर टाकून प्लेटमध्ये वाढून घेतली आहे। जंगलातली कोवळ्या बांबूची भाजी कशी तयार झाली कमेंट करून सांगायला विसरू नका।